किकवारी जायखेडा ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे केरसानेला जोरदार स्वागत। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्तानं दर्शनासाठी जायखेडा ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे केरसाने तालुका बागलाण इथं ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले। पहिल्या मुक्कामी ग्रामस्थांनी वारकऱ्यांना पिठले भाकरीचं भोजनाचं भोजन दिले। वैकुंठवासी कृष्णा माऊली जायखेडा यांच्या आशीर्वादानं हरिभक्तपरायण यशोदा अक्का यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा दिंडी सोहळा आयोजित करण्यात येतो। चिराई तालुका बागलाण इथं झालेल्या फिरत्या नारळाच्या कार्यक्रमातील नियोजनाप्रमाणे हा दिंडी सोहळा प्रारंभ झाला। हजारो वारकरी भाविकांचा जथ्था पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम निवृत्ती महाराज की जय, गुरुवर्य कृष्णाजी माऊली की जय असा जयघोष व टाळ मृदंगाचा गजर करत दिंडी त्र्यंबककडे मार्गस्थ झाली। या पदयात्रेचे नेतृत्व माऊलींच्या कन्या यशोदाक्का जायखेडकर या करत आहेत। माऊली प्रत्यक्ष नसल्या तरी त्यांच्या पादुकांचं दर्शन होण्यासाठी रथ दिंडी सोबत होता। ही पदयात्रा जायखेडा, निताने, पिंगळवाडे, केरसाने, कपालेश्वर, निकवेल, कंधाणे, कळवण, विसापूर, बेज, ओतूर, नेरूळ, मुळाणे, तळेगाव, आंबेवणी, दिंडोरी, लखमापूर, वलखेड मार्गे तळेगाव, पिंपळनारे, म्हसरूळ, पिंपळगाव, बहुला, धुळगाव, नाशिक, गणेशगाव, ममईवाडी या विविध गावांमधून दिंडी जाणार असून मुक्कामाच्या ठिकाणी गावोगावी कीर्तन, हरिपाठ, प्रवचन, भारूड, भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत त्र्यंबकेश्वरला पोहोचते। या दरम्यान गावागावातून हजारो वारकरी या पदयात्रेत जोडले जातात। 1957 पासून सुरू असणाऱ्या या दिंडीत गावोगावी वारकरी पताका फडकवत आहेत। यंदा दिंडीचं 68वं वर्ष होतं। येत्या 25 जानेवारीला होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव निमित्तानं निवृत्तीनाथांच्या समाधीवर हे भाविक वारकरी नतमस्तक होणार आहेत। प्रतिनिधी अभिमन अहिरे, किकवारी।